पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: कृपा भाकिता जाहला वज्रपाणी, तयाला वामनु चक्रपाणी, द्विजा कारणे भार्गव चापपाणी, उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम. मंडळी, या श्लोकाचा पूर्वार्ध म्हणजे पहिला भाग आपण काल पाहून आलेलो आहोत. यामध्ये समर्थांनी भगवंताचे अवतार वर्णन करायला लागलेले आहेत आणि ते करत असताना काल वामन अवताराचा विचार आपण करून आलो. याच श्लोकामध्ये पुढं परशुराम अवताराबद्दल समर्थ बोलतात. द्विजा कारणे भार्गव चापपाणी, म्हणजे परशुरामाचा जो अवतार आहे हा ब्राह्मण रक्षणाकरता असं या अवताराचं वैशिष्ट्य आहे. आता इथं ब्राह्मण या शब्दाचा अर्थ जातीवाचक घेऊ नये, कारण ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वगैरे हे सगळे जातीवाद आहेत. या वादाला उत्पन्न करणारा हा होऊ शकतो. ब्राह्मण हा जातीवाचक कधीच शब्द घ्यायचा नाही, कर्मवाचक असणारा शब्द आहे. ब्रह्मविद इति ब्राह्मण असं म्हटलेलं आहे. ब्रह्म जाणणारा म्हणजे ज्ञानवान असणारा, ज्ञान संपादन करणारा, ज्ञानाचा बोध करणारा, ज्ञान शिकवणारा तो ब्राह्मण. अशा अर्थानं ब्राह्मण हा शब्द घेतला पाहिजे. आजही समाजामध्ये 4 वर्ण आपल्याला पाहायला मिळतातच, ते जातीवाचक नाहीत. आता एखादा जातीनं ब्राह्मण असेल परंतु तो विद्वान नसेल, त्या ठिकाणी ज्ञानसंपन्न नसेल, तर तो क्षुद्राचं सुद्धा काम करू शकतो, नाही असं नाही. आणि एखादा जन्माने क्षुद्र आहे पण तो बुद्धिमत्तेनं तेज आहे, हुशार आहे, ज्ञानसंपन्न आहे, तो शिक्षकाचंही काम करू शकतो. कितीतरी शिक्षक BC वगैरे या क्लासमधले आहेत, त्यांना ब्राह्मणच म्हटलं पाहिजे. कारण असं आहे, ब्राह्मणाचं लक्षण हे ज्ञान संपादन आणि ज्ञानदान हे लक्षण आहे. म्हणून ब्राह्मण हा जातीवाचक न घेता कर्मवाचक असा जर घेतला तर मग कोणताही गोंधळ होऊ शकत नाही. परशुरामाचा अवतार ब्राह्मण रक्षणाकरता आहे, याचा अर्थ ज्ञान संपादन करणारे, जगामध्ये ज्ञान हे शिल्लक राहिलं पाहिजे. ज्ञानाचं जर नष्ट झालं तर मग बाकी सगळा त्या ठिकाणी गोंधळ निर्माण होईल. म्हणून ब्राह्मण रक्षणाकरता अवतार घेतला असं त्याचं वर्णन आहे. प्रसंग असा की जमदग्नी ऋषी आणि रेणुका देवी यांच्या पोटी परशुरामांचा जन्म झाला. त्यांचं नाव खरं म्हटलं तर भार्गव आहे. त्यांच्या हातामध्ये सतत परशु म्हणजे एक प्रकारची कुऱ्हाड असायची, त्यामुळे त्यांना परशुराम अशा प्रकारचं नाव प्राप्त झालं. प्रसंग असा सांगतात की त्या काळामध्ये काही क्षत्रिय अति उन्मत्त झालेले होते. इथं क्षत्रिय याचा अर्थ सत्ताधारी असा घ्यायचा. पुन्हा जातीवाचक शब्द येऊ शकतो. कोणतेही ग्रंथातले हे संदर्भ बघत असताना आपण जातीवाचक अर्थाने ते घेऊ नयेत, सामाजिक तेढ निर्माण होऊ शकतं. क्षत्रिय याचा अर्थ सत्ताधारी असा आपण अर्थ घेतला पाहिजे. तेव्हा त्या काळातले जे कोणी सत्ताधारी असतील ते उन्मत्त झालेले होते सत्तेच्या मदानं, सत्तेच्या मस्तीनं. आणि जे विद्वान आहेत, पंडित आहेत, ज्ञानी आहेत, म्हणजेच ब्राह्मण आहेत, त्यांचा उपहास करणं, त्यांना तुच्छ लेखणं, त्यांचा अवमान करणं, या अशा प्रकारच्या घटना त्या काळात घडत होत्या परशुरामाच्या अवताराच्या वेळेला. आणि एखादा विद्वान मनुष्य असतो, ज्ञानसंपन्न असतो, तो एखाद्या वेळेला दारिद्र्य सहन करू शकतो, एखाद्या वेळेला हालापेष्टा सहन करू शकतो, पण त्याला अपमान हा सहन होत नाही. अपमान झालं की त्या माणसाला फार त्या ठिकाणी त्याचं स्वत्व दुखावल्याचं फार यातना होत असतात. म्हणून सर्व ब्राह्मण त्या काळात दुःखित होते, कारण हे सत्ताधारी जे होते त्या काळाचे जे कोणी असतील ते त्या ठिकाणी अपमानित करायचे, त्यांचा योग्य सन्मान राखला जायचा नाही. आपल्याला आर्य चाणक्याची कथा माहिती असेल. आर्य चाणक्य अतिशय विद्वान ब्राह्मण होते आणि नंद साम्राज्याच्या त्या नंदराजाकडे ज्यावेळेला ते गेले त्यावेळेला सगळे तिथले लोक त्यांच्याकडे बघून हसायला लागले. आणि त्यांचं शरीर थोडंसं विकृत अशा स्वरूपाचं होतं, विद्रूप होतं. आणि त्यांना बघून हसल्यानंतर मग त्या ठिकाणी त्यांनी शाप दिला किंवा प्रतिज्ञाच करून टाकली की या नंदकुळाचा संपूर्ण नाश करेन तरच मी शिंडीला गाठ मारेन.
म्हणजे ब्राह्मणाला अपमान हा सहन होत नसतो, तो बाकी काही सहन करतो. तेव्हा अशा या ब्राह्मणाच्या रक्षणाकरता म्हणून परशुरामाने जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांच्या पोटी अवतार घेतला. आणि त्या अवतारामध्ये त्यांचं प्रमुख कार्य जर कोणतं असेल तर सत्ता उन्मत्त झालेले जे काही सत्ताधारी क्षत्रिय असतील त्यांचा निपात करायचा आणि संपूर्ण त्या ठिकाणी धर्माधिष्ठित ज्ञानाधिष्ठित सत्ता निर्माण करायची, असं त्या ठिकाणी परशुरामांचं कार्य आहे. कारण सत्तेच्या ठिकाणी ज्ञानाचं अधिष्ठान असावं लागतं. ज्ञानहीन जर सत्ता असेल तर ती सत्ता राक्षसी सत्ता ठरू शकते. म्हणून सत्तेला धर्माचंही अधिष्ठान असलं पाहिजे आणि ज्ञानाचंही अधिष्ठान असलं पाहिजे. तसं असेल तर सर्व कारभार व्यवस्थित चालतो. छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता ही धर्माधिष्ठित ज्ञानाधिष्ठित सत्ता होती. श्रीरामांची सत्ता ही ज्ञानाधिष्ठित आणि धर्माधिष्ठित होती. म्हणून ते स्वराज्य आणि सुराज्य झालं. जेव्हापासून धर्म आणि ज्ञान ह्याची सत्तेशी फारकत होते त्यावेळेला मग ती सत्ता एका प्रकारे राक्षसी अत्याचारी अशा प्रकारची सत्ता होऊ शकते. म्हणून परशुरामाने अशा प्रकारचे जे उन्मत्त क्षत्रिय होते त्यांचा 21 वेळा पराभव केला असं ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे. या सर्वांच्या मध्ये सहस्रार्जुन नावाचा जो होता तो राजा अतिशय उन्मत्त आणि अतिशय त्या ठिकाणी एक वेगळ्या विचारसरणीचा म्हणजे अतिशय तापट क्रोधी अशा प्रकारचा तो राजा होता. आणि त्या सहस्रार्जुनाचाही पराभव परशुरामाने केला. त्याचं कारण असं झालं की जमदग्नी ऋषी हे अत्यंत तापट स्वभावाचे होते. अतिशय उग्र स्वभाव, क्रोध अतिशय उग्र होता त्यांचा. आणि त्यांच्या क्रोधाचा एक प्रसंग सांगितला जातो की त्यांच्या पत्नी असणाऱ्या रेणुका देवी ह्या त्यांच्या पूजनाकरता रोज गंगेतून पाणी आणायच्या. आणि ते पाणी आणत असताना एक विशिष्ट पद्धत होती. नदीवर जायचं, वाळूची घागर तयार करायची आणि त्या पाणी वाळूच्या घागरीमध्ये भरून सापाची चुंबळ डोक्यावर करून ठेवून ती वाळूची भरलेली घागर आणत होत्या असं सांगितलं जातं. म्हणजे एवढं सामर्थ्य त्यांच्या तपश्चर्याचं, पातिव्रत्याचं सामर्थ्य होतं. आणि त्या योगानं त्या हे कृती रोज करत होत्या. परंतु एक दिवशी गंमत अशी झाली, त्यांनी काहीतरी एक मन विचलित करणारं दृश्य रेणुका देवीने बघितलं. मनामध्ये विकार निर्माण करणारं असं काहीतरी दृश्य बघितलं. मनामध्ये विकाराचा त्या ठिकाणी भाव निर्माण झाला आणि तपाचा भंग झाला. त्या दिवशी वाळूची घागरही तयार होऊ शकली नाही आणि साप चुंबळ करण्याकरता सापही त्या ठिकाणी उपलब्ध नाही झाला. मग पाणी आणण्याकरता वेळ झाल्यामुळं जमदग्नी ऋषी अतिशय कोपले आणि अंतर्ज्ञानानं ओळखलं की आज मनाचं सत्व हिच्या भंग झालेला आहे. आणि त्यांची जी मुलं होती म्हणजे भार्गव म्हणजे परशुरामा व्यतिरिक्त जी काही आणखीन 2-3 मुलं होती त्या प्रत्येक मुलाला आज्ञा केली, तुमच्या आईचा शिरछेद करा रे, असं प्रत्येक मुलाला त्यांनी सांगितलं. पण त्यांनी आज्ञा उल्लंघन केले, त्यांची आज्ञा मानली नाही. तेव्हा जमदग्नी ऋषींनी त्यांनाच मरून पडण्याचा शाप दिला, ते मरून गेले. शेवटी परशुरामांचा नंबर आला. त्याला सांगितलं, भार्गवा आईचा शिरछेद कर. परशुरामाने एका क्षणाचाही विलंब न करता तलवार हातामध्ये घेतली आणि त्याच क्षणामध्ये त्यांनी आईचं शिर धडा वेगळं केलं. आणि हे केल्यानंतर जमदग्नी ऋषी प्रसन्न झाले. वा वा म्हणले, तूच माझा सर्वश्रेष्ठ मुलगा आहेस, तू माझी आज्ञा पालन केलं, माझं वचन ऐकलं, बोल म्हणे आता मी प्रसन्न आहे, काय पाहिजे. तेव्हा परशुरामाने सांगितलं की मला दुसरं तिसरं काय नको, माझ्या आईला जिवंत करून द्या. आता त्यांच्याकडे सामर्थ्य होतं जिवंत करा म्हटल्यानंतर, पण अजून एक म्हणले आहे की जी जिवंत झाल्यानंतर मी तिचा वध केला होता ही तिच्या आठवणीत नाही राहिलं पाहिजे, नाहीतर माझ्याबद्दल मनामध्ये एक तीळ निर्माण होईल. तिला जिवंतही करा आणि तिच्या मनात माझे या कृत्याचं स्मरण तिला नाही राहिलं पाहिजे, असं करा. तथास्तु म्हणले. रेणुका माता जिवंत झाल्या. अजून काय पाहिजे, ह्या माझ्या 3 भावांनाही जिवंत करा. त्यांनाही जिवंत केलं. एवढं सामर्थ्य होतं त्यांच्या ठिकाणी. म्हणजे चातुर्यानं परशुरामाने तो प्रसंग हाताळला. त्यांना माहिती होतं की आपल्या वडिलांच्या मध्ये सामर्थ्य आहे की पुनर्जीवित करू शकतात.
म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ते कृत्य केलं आणि परत त्यांना जिवंतही आई करून मिळाली. अशा प्रकारचा क्रोध होता त्या जमदग्नी ऋषींचा. त्यांनी कुणाकडून तरी एकदा ऐकलं की माणसानं क्रोध करू नये, अतिक्रोध हा घातक असतो, स्वतःचा नाश करतो, इतरांचाही नाश करतो, त्यामुळं क्रोधाला आपल्यापासून लांब ठेवावं. ऐकल्यानंतर त्यांच्या मनावर परिणाम झाला आणि त्यांनी संपूर्ण आपल्या मनातला क्रोध बाजूलाच काढून टाकला. एकदम शांत झाले. एकदम शांत म्हणजे इतके शांत झाले की कुणी काही केलं तरी त्याला प्रत्युत्तर करत नव्हते, उलट बोलत नव्हते, कोणावर रागवत नव्हते. एवढं एकदम शांत झाले. असं आहे की ज्यानं त्यानं आपला स्वभाव जर सोडला तर त्या व्यक्तीचा, त्या प्राण्याचा घात होऊ शकतो. समजा वाघाने जर डळकारी फोडायचा स्वभाव जर सोडला तर काय होईल त्या वाघाची अवस्था? रस्त्यावरची पोरं त्याला कुत्रं धरतात तसं धरून खेळतील त्याच्याबरोबर. वाघाने आपला स्वभाव नाही सोडून चालत. फक्त त्याच्यावर संयम असला पाहिजे. कोणत्या वेळेला कुठली वृत्ती निर्माण करायची ते त्याला कळलं पाहिजे. तर जमदग्नी ऋषींनी क्रोध सगळा सोडल्यानंतर परिणाम असा झाला की त्या ठिकाणी पूर्व एका प्रसंगानं त्या सहस्रार्जुनाचं आणि जमदग्नी ऋषीचं काहीतरी वैमनस्य होतं आणि ते साधून तो सहस्रार्जुन त्या ठिकाणी आला आणि जमदग्नी ऋषी शांतपणाने ध्यानस्थ बसलेले असताना त्यांचा शिरच्छेद ते करून, त्यांचा वध करून निघून गेला. आणि हे ज्यावेळेला रेणुका देवीने बघितलं त्यावेळेला परशुरामाला अतिशय कळवळ्यानं हाक मारली, टाहू फोडला. परशुराम धावत आले आणि त्यांनी सांगितलं, बघ म्हणे सहस्रार्जुनानं हे असं केले, तुझ्या वडिलांचा वध केलेला आहे. तेव्हा अतिशय क्रोधित झालेल्या परशुरामाने हातामध्ये कुऱ्हाड घेतलेली आहे आणि त्या सहस्रार्जुनाच्या त्या ठिकाणी पाठलाग केला आणि संपूर्ण सैन्यासह सहस्रार्जुनाचा त्या ठिकाणी पराभव, सहस्रार्जुनाचा वध त्या ठिकाणी परशुरामाने केला. म्हणजे अशी जे सत्ता उन्मत्त असणारे सत्ताधीश होते त्यांना क्षत्रिय असं म्हटलेलं आहे त्या ग्रंथामध्ये. तेव्हा अशा उन्मत्त सत्ताधीशांचा त्यांच्यावर अंकुश ठेवण्याकरता आणि ज्ञानसंपन्न विद्वान अशा लोकांचं त्या ठिकाणी सन्मान प्रस्थापित करण्याकरता म्हणून हा परशुरामाचा अवतार झालेला आहे. समर्थ म्हणतात, द्विजा कारणे भार्गव चापपाणी. द्विज म्हणजे ब्राह्मण, त्यांच्या रक्षणाकरता, त्यांचा सन्मान त्या ठिकाणी अबाधित राखण्याकरता म्हणून हा परशुरामाचा जन्म झाला, अवतार झाला. असा हा असणारा भगवान परमात्मा भक्ताभिमानी आहे, भक्तांच्या वरती असणारं निश्चिम प्रेम आहे आणि त्यांच्या रक्षणाकरता वेळोवेळी वेगवेगळ्या प्रसंगातून वेगवेगळ्या अवतार घेऊन परमात्मा हे भक्त रक्षणाचं काम करत असतो. असं समर्थाने या श्लोकाच्या माध्यमातून आपल्यासमोर चिंतन मांडलेलं आहे. तेव्हा मंडळी, या श्लोकाचं असणारं आजचं हे चिंतन आहे. आपल्याला बरं वाटलं का, आवडलं का ते जरूर कळवा. इतरांच्यापर्यंत माहिती जरूर पोचवा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.